घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। आणि सर्वात मोठी बातमी आज दिवसभरातली ती म्हणजे अर्थातच पहलगाम हल्ल्यासंदर्भामधली भारतामध्ये राहून पाकिस्तानचं काम करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आलेली आहे। ज्योती मल्होत्रा यूट्यूबच्या नावाखाली भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती। ती जानेवारीमध्ये पहलगामला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय, कारण तिचा 3 महिन्यांपूर्वीचा काश्मीरला गेल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय आणि त्यानंतर तिनं पाकिस्तानात गेल्याचा व्हिडिओही अपलोड केला। आणि यापेक्षाही धक्कादायक म्हणजे ज्योतीने नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत असल्याचा आरोप आहे। हेरगिरी केल्यामुळे तिला अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो जानेवारी महिन्यामध्ये ती पहलगाम मध्ये गेली, मार्च मध्ये तिनं पाकिस्तान गाठलं, मरियम नवाज यांची भेट घेतली आणि त्यामुळेच एकूणच संशयाच्या भोवऱ्यात आता ही भारताची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सापडलेली आहे। दरम्यान पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत सुद्धा तिचे संबंध असल्याचं समोर आलेलं आहे। तर भारतात राहून या ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानसाठी कशी हेरगिरी केली पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधनं। पाकची हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबरला अटक। पाक अधिकाऱ्यांशी साधलं संधान। ज्योतीचा भारत विरोधी कट। हमारा एक स्पेशल इन्विटेशन है एम्बेसी में। I want to visit China, Beijing. सोशल मीडियावर दिसणारी ही आहे ज्योती मल्होत्रा, मात्र या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय एक वेगळाच चेहरा। हा चेहरा आहे हेरगिरीचा, त्यातही शत्रू देशासाठी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा। हरियाणाच्या हिसारमध्ये राहणारी ज्योती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे। 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यात तिनं लाहोरच्या अनारकली बाजारापासून ते अनेक मंदिरांपर्यंतचे व्हिडिओ बनवले। त्याच दरम्यान पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान उर हमीर उर्फ दानिशच्या ती संपर्कात आली। या दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांच्याशी मैत्री वाढल्यानंतर त्यांच्यामुळेच ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली। आणि एवढंच नाही तर या जानेवारीमध्ये ती काश्मीरच्या ट्रिपवर सुद्धा गेली होती। त्यात तिने पहलगामला सुद्धा भेट दिली होती, त्यामुळे तिच्यावरचा संशय आता अधिकच बळावलाय। आणि एवढंच नाही तर या जानेवारीमध्ये ती काश्मीरच्या ट्रिपवर सुद्धा गेली होती। त्यामध्ये तिने पहलगामला सुद्धा भेट दिली, त्यामुळे तिच्यावरचा संशय आता अधिकच बळावला। चलो फिर अभी पहलगाम निकल ही रहे हैं तो फिर आने वाला है फुल ऑन मजा। आज वैसे दरम्यान ज्योतीवर काय आरोप आहेत ते आपण पाहूया। ऑपरेशन सिंदूरसह भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप। व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे PIO शाकीर उर्फ राणा शहबाजशी संपर्क। सोशल मीडियातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न। 2023 मध्ये पाकिस्तानला 2दा भेट आणि इंडोनेशियाच्या बाली येथे PIO सोबत प्रवास। मात्र तिची ही हेरगिरी लवकरच उघडकीस आली आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 अंतर्गत तिला अटक करण्यात आली। खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो। ज्योतीसह आणखी 6 जणांनाही अटक करण्यात आली असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैसे ये कश्मीर का वन ऑफ द ऑफ बीट डेस्टिनेशन है, इसलिए यहाँ पे बहुत ज़्यादा टूरिस्ट भी नहीं आते। तपास यंत्रणांच्या मते हेरगिरीचं एक मोठं नेटवर्क पंजाब हरियाणा भागात कार्यरत असून तिच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करण्यात आलाय। तिच्या चौकशीतून या सगळ्या नेटवर्कची पाळंमुळं खणून काढली जातील ही अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।
तर एका बाजूला आपण पाहतोय भारतातली ही यूट्यूबर पाकिस्तानची हेर निघाली, तर दुसरीकडे हरियाणातील कैथलमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIला माहिती पाठवत होता. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नक्की कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्ताननंच दिलेली आहे. पाकिस्तानमध्ये हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानकडनं करण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारताने कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे. मी स्विमिंग पूल मध्ये होतो तेव्हा मला मुनीरचा फोन आला आणि हल्ल्याबाबत माहिती दिली असं शरीफ यांनी म्हटलंय. यावरनं पाकिस्तानच्या पत्रकारांनी शरीफ यांना ट्रोल केलंय. तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सईद आसिफ मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. फजर के वक्त मोहतरम स्विमिंग फरमा रहे थे. पाकिस्तान पे बमबारी हो रही है. मोहतरम स्विमिंग फरमा रहे हैं. अपने मुंह से कह रहा है कि ये बात फजर के टाइम हुई है. क्या आपको पता है कि भारत ने पाकिस्तान की एयर बेसिस पे हमला कब किया? शाम को. सो फजर के टाइम सीज फायर भारत कह रहा है करो. उसके बाद आपने हाँ कर दी फजर के टाइम ही. देखें, गौर करें. अब ये पकड़े गए हैं. इनका सारा खेल पकड़ा गया है दोनों चलाकों का. भारतानं AIच्या मदतीनं पाकवर अचूक हवाई हल्ले केले. मात्र लष्करामध्ये AIचा वापर करण्याचं नियोजन 6 वर्षांपासून सुरू होतं. दरम्यान AIचा वापर आता नेमका कसा करण्यात आला जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्तानवर AI हल्ला. पाकच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले. AI मुळे हल्ले रोखण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 स्थळं अचूकपणे उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये भारतीय संरक्षण दलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा नेमका आणि योग्य वापर केला. त्यामुळेच पाकिस्ताननं केलेले हवाई हल्ले अचूक ओळखले गेले आणि यशस्वीपणे परतावूनही लावले. जाणून घेऊयात हा AIचा वापर नेमका कसा करण्यात आला. भारतीय लष्करानं AI आधारित क्लाउडवर चालणारी एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टम वापरली. आकाशातील शत्रूच्या कोणत्याही वस्तूंचा शोध घेतला आणि त्यांची स्थिती निश्चित केली. या तंत्रज्ञानामुळे पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना काही सेकंदात नष्ट करणं शक्य झालं. विशेष म्हणजे नागरी हानी टाळण्यातही मदत झाली. या यंत्रणेच्या वापरामुळेच हवाई हल्लाविरोधी संरक्षक कवच सीमावर्ती भागात तयार झालं. ते भेदण्यात पाकिस्तानला अपयश आलं. AIच्या युद्धातील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. याची तयारी 2018 पासून सुरू झाली होती. शत्रूची घुसखोरी उघड करून प्रतिहल्ला करणारी इंटरसेप्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा AIच्या मदतीनंच विकसित करण्यात आली आहे. संरक्षण तज्ञांनी यावर काय मत व्यक्त केलंय पाहूया. ज्या प्रकारे पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर ड्रोन त्याचबरोबर मिसाईलचा हल्ला भारताच्या दिशेने झाला, या IACCS सिस्टमच्या माध्यमातून त्याला योग्य वेळेत काही क्षणामध्ये ॲनलाइज करता आलं की नेमकी कुठल्या प्रकारची ड्रोन्स किंवा कुठल्या प्रकारची शस्त्रास्त्र, कुठल्या प्रकारचे मिसाईल्स हे भारताच्या दिशेने येत आहेत आणि भारताकडे असणारी जी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहेत, त्याचा अचूकपणे वापर करून त्याला हवेतच न्यूट्रलाइज करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. शत्रूच्या विमानांच्या हालचालीवरून त्यांची ओळख पटवून वर्गीकरण करणारी यंत्रणा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीनं DRDOच्या सहाय्यानं AIच्या आधारे विकसित केली आहे.
यामुळे हवाई हल्ल्याविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स या संस्थेनं एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टम विकसित केली आहे. ही प्रणाली हवाई हल्ले वेळीच ओळखते, नियोजित लक्ष्यापासून दूर असतानाच ते निष्प्रभ करण्याचं काम करते. याशिवाय हवाई हल्ल्याविरोधी सर्व यंत्रणांची माहिती एकत्र करून त्यात समन्वय साधते. भारतीय लष्कराच्या या अत्याधुनिक यंत्रणेमुळेच सपाटून मार खाल्लेल्या पाकिस्तानची पुन्हा वाकड्या नजरेनं भारताकडे पाहण्याची हिंमत होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये असलेल्या पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानला अरबो रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र आधीच कंगाल असलेला पाकिस्तान हेडक्वार्टरसाठी एवढे पैसे खर्च करू शकेल का, असा प्रश्न आहे. पाकिस्तानचं मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादकडे हलवण्याचा निर्णय. 78 वर्षांपासून रावळपिंडीमध्ये असलेलं मुख्यालय बदललं जाणार. मुख्यालयापासून जवळ असलेल्या नूर खान एअरबेसवरील हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. तर न्यूक्लिअर कमांड सेंटरही हल्ला झालेल्या नूर खान एअरबेस जवळ असल्यानं ही दहशत निर्माण झाल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान अरबो रुपये खर्च करून नवीन हेडक्वार्टर उभं करू शकणार आहे. आता भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान पुरता घाबरलाय. उरी, पुलवामा, पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याचं अमित शहांनी सांगितलंय. तर दहशतवाद्यांना मातीत घालू असा वादा मोदींनी केला असून आम्ही पाकच्या न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नसल्याचा इशारा शहांनी दिलाय. जब उरी में हमला हुआ, सर्जिकल स्ट्राइक कर एक प्रतीकात्मक जवाब दिया गया. पुलवामा में हमला हुआ, एयर स्ट्राइक कर चेतावनी दी गई, मगर ये सुधरे नहीं. पहलगाम में हमला किया, इस बार ऑपरेशन सिंदूर से उनके हेडक्वार्टर्स को नेस्त नाबूद कर रख दिया. आता जर पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध सुधारायचे असतील तर त्यांनी त्यांची विश्वसनीयता सिद्ध करणं गरजेचे आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो, ज्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाककडे करण्यात येणार आहे. हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझहर हा जैश मोहम्मदचा प्रमुख आहे. तर पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर दाऊद इब्राहिम हा 1993चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. पुन्हा एकदा पाक सरकारचा निर्लज्जपणा उघड झालाय. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सरकार कोणत्या थराला जाऊ शकतं हे आता जगासमोर आलेले. आता पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा पद्धतीने मदत करतोय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाक उभारणार हाफिजचा मदरसा. दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र सुरूच. पाक सरकारला दहशतवाद्यांचा पुळका. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे और ये पूरे का पूरा हिस्सा आप देख रहे हैं कि अमली तौर पर मिस्मार हो चुका है. ऐकलं, पाकिस्तानी पत्रकारांना सांगितलेली ऑपरेशन सिंदूरच्या विध्वंसाची आपबीती. भारताच्या हल्ल्यात लष्कर तैबाच्या मुर्देकेमधील दहशतवादी तळांना बेचिराग करण्यात आलं. मात्र पाकनं सुरुवातीला हल्ला झालाच नसल्याचा बनाव केला. आता विध्वंसाचं सत्य बाहेर येताच पाकनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. पाक सरकार आता हाफिजचं मुर्देकेमधील हेच दहशतवादी तळ पुन्हा उभारणार आहे. 27 हेक्टरमधील या दहशतवादी अड्ड्यात तरुणांना धार्मिक आणि दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं. मात्र हे तळ दहशतवादी प्रशिक्षण केंद्र नसल्याची मुक्ताफळे मुर्दके कॅम्पच्या प्रशासक मोहम्मद आझमनं उधळली आहेत. तो म्हणतो, मुर्दके दहशतवादी तळ नाही. कॅम्पमध्ये फक्त धार्मिक शिक्षण आणि दहशतवाद पसरवत नाही. कॅम्पमध्ये मशीद आहे, शाळा, वसतिगृह आणि क्लिनिकची व्यवस्था आहे.
तरुणांसाठी मुरिदेके कॅम्पमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देखील चालतं. मुरिदेके कॅम्पवर पाकिस्तान सरकारचं लक्ष असतं. संस्थेसाठी स्वतंत्र सरकारी अधिकारी नियुक्त केलेत. त्यांचा जो CEO आहे मोहम्मद आझम, तो तर नेहमीप्रमाणे म्हणणारच मुरिदकीचा जी मस्जिद ध्वस्त केली आपण, ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं. त्यांचं ट्रेनिंग चालायचं, त्यांचं शेल्टर होम होतं, त्याचं लॉजिस्टिक एरिया होता आणि दारूगोळा साठवायची पण जागा होती. फ्रंट कव्हर म्हणून तिथे स्टुडंट पण आहेत, मदरसा पण चालतो. हे सगळं खोटं आहे, हा दिखावा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची प्रचंड वाताहत झाली. भारतानं आधी सिंधू जलकरार बंद करून तिथल्या शेती उद्योगाला फटका दिला. मग व्यापार बंदी करून पाकचं कंबरडच मोडलं. त्यात कंगाल पाकिस्ताननं IMF कडून $3 अब्ज कर्ज घेतलंय. मात्र दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण्यातच पाकची तिजोरी खाली होणार आहे. आता हाफिजचं मुरिदेकेमधील दहशतवादी तळ पुन्हा उभारणार असल्यानं पाक सरकार पुन्हा गाळात जाणार आहे. जगभरात दहशतवादाला विरोध असताना पाक मात्र दहशतवाद्यांना उराशी कवटाळून बसलाय. ही जगाच्या शांततेसाठी गंभीर गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. पाकिस्तान हा मानवतेसाठी धोकादायक असल्याची टीका MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलेली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे आणि जग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची पोलखोल करेल असंही ओवैसी यांनी म्हटलंय. हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने, मुल्क में क्या हो रहा उन देशों में जाके बताने के लिए, कैसा हमारे मुल्क में, कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है. जब हम तो इतना ही US से हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि USA TRF को फॉरेन टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन घोषित करेगा. TRF कुछ भी नहीं है बल्कि पाकिस्तान स्पॉन्सर्ड LET का एक ग्रुप है वो, जो पहलगाम में हत्या किया और अभी पर 3-4 दिन पहले भी हुआ. भारत आणि पाकिस्तानवर आता डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. पाकची कोंडी होणार असून भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली जाणार आहे. त्यामुळे डिप्लोमॅटिक स्ट्राईक नक्की कशी होणार आहे, भारत नक्की काय भूमिका मांडणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताचा पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची कोंडी करणार. ऑपरेशन सिंदूरची विजय गाथा जगभरात नेणार. केवळ हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम करून भारत थांबणार नाहीये, तर पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत आता पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. हा स्ट्राईक प्रत्यक्षात आणणार आहे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ. ऑपरेशन सिंदूरची विजयगाथा ते जगभरात पोहोचवणार आहेत. पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाकेबंदी करण्यासाठी आणि पाकचे कारनामे जगासमोर मांडण्यासाठी या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे पाहूयात. असदुद्दीन ओवैसी MIM, शशी थरूर काँग्रेस, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, गुलाम नबी आझाद माजी खासदार, सलमान खुर्शीद माजी मंत्री, मनीष तिवारी काँग्रेस, कनिमोझी करुणानिधी DMK आणि D पुरंदरेश्वरी भाजप. या दौऱ्यादरम्यान खासदारांचे 8 गट अमेरिका, ब्रिटनसह 6 देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडतील. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद जपानला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं तर अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करणार आहेत. Delhi, in any case, we have a parliamentary standing committee meeting on Monday and Tuesday on various issues, including on this particular issue. I'm assuming that I will get further details of the mission after going there, and we expect, I'm sure the delegation will get briefings from the Ministry of External Affairs, and we will proceed on that basis. I mean, I think that right now the focus is on a job of work that needs to be done for the country. भारतानं खासदारांचं शिष्टमंडळ पाठवताना सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिलंय. त्यामुळे भारताच्या एकजुटीची ओळख जगाला तर होणारच आहे, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी साध्य होतील. पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं
आणि पाकिस्तानकडील अणुबॉम्ब असुरक्षित नसल्यानं त्याच्यावर नियंत्रण आणावं या भारतानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवर देखील या भेटी दरम्यान शिक्कामोर्तब होणार आहे. हा डिप्लोमॅटिक स्ट्राईक म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवून पाकची नाकेबंदी नसेल, तर यातून भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व देशांना एक इशारा असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानबद्दल विधान केले आणि काही लोक मला म्हणतात पाकिस्तानमध्ये जा, पण पाकिस्तानात जाण्यापेक्षा मी नरकात जाणं पसंत करेल अशी सडेतोड भूमिका जावेद अख्तर यांनी मांडली. लेकिन ये भी सच है कि मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है और उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है. यही सही है. अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूं. तो ये कहते हैं कि तू तो काफिर है और जहन्नुम में जाएगा. वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा. अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरक की है तो मैं नरक ही जाना पसंद करूंगा. अगर यही बस चॉइस है.